हे मी आज सकाळपासून माझ्या दौऱ्यात आहे. मला ह्याच्याबद्दल अबाकडं देखील माहीत नाही. तुम्ही सांगितल्यावरच मला कळलं, कारण मी देखील त्या कार्यक्रमाला होतो. पूर्णाकृती पुतळा तिथं उभा केलेला होता. शेवटी पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो, शासनाचे कुणी मंत्री असो किंवा कुणी खासदार असो, आमदार असो, लोकप्रतिनिधी असो, ते काम कुणाचं आहे? त्या डिपार्टमेंटचं आहे. ज्या डिपार्टमेंटने आता ही इमारत कुणी बांधली? PWDने. ते काम कुणी केलं? कधी कामं कॉर्पोरेशन करत असतं, कधी काम नगरपालिका करत असतं, कधी काम शासनाचे वेगवेगळे डिपार्टमेंट करत असतात, कधी काम PMRDA करत असतं, MMRDA करत असतं, सिडको करत असतं. वेगवेगळ्या अशा प्रकारच्या एजन्सीज आहेत. हे जर घडलेलं असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. त्यामध्ये कुणी ते काम घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये कोण स्ट्रक्चरर जे कोणी डिझाईन केलं, त्याच्यात नेहमी समुद्राच्या कडेला कुठलंही काम करायचं असेल तर तिथं वाऱ्याचा वेग किती आहे, वेग लक्षामध्ये घेता तिथं फाउंडेशन कसं असलं पाहिजे. ते फाउंडेशन झाल्यानंतर जर एखादा महापुरुषांचा पुतळा उभा करायचा असेल तर तो पुतळा कशा पद्धतीचा असला पाहिजे, हे सगळं बारीक सारीक गोष्टी पाहाव्या लागतात. आता ह्याच्यामध्ये कोण जर दोषी असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केलीच जाईल. कारण असा छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत, आपल्या सगळ्यांचं दैवत आहे. महापुरुष आपल्या इथं शाहू फुले, आंबेडकर, क्रांतिज्योती, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, पुटेश्लोक अहिल्यादेवी होळकर, रमाई माता, अशा अनेक मान्यवरांचा, त्याच्यातून अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, अशा खूप मान्यवरांचा तिथं उल्लेख करता येईल. आणि असं कुणाच्याच बाबतीमध्ये घडता कामा नये, परंतु त्याची सखोल चौकशी केली जाईल आणि जो ह्याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर सक्त अशा प्रकारची कारवाई केली जाईल. आता पुरंदरसाठी नवसंजीवनी ठरणारा गुंजवणी प्रकल्पास आता मी लगेच काय तसं तुला एका हे होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. ससूनमध्ये नवीन इमारतीचं उद्घाटन झालेलं आहे आणि यावेळी हे उद्घाटन झालं असं उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सांगितलेलं आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, पुरंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.